नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 6 सप्टेंबर 2021. संध्याकाळचे 7:30 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. चेक करूया काय कंडिशन आहे क्रिप्टोकरन्सी जगाची. टोटल क्रिप्टोकरन्सीज आहेत आता 11,668. 405 क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस आहेत. $2.334 ट्रिलियन क्रिप्टोकरन्सीचं टोटल मार्केट कॅप आता पोहोचलेला आहे. 24 तासांचा व्हॉल्यूम आहे, तो पण वाढलेला आहे. $135.837 बिलियन. बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे 41.5%, सो तो आणखीन कमी झालेला आहे. 42%वरून 41.5ला आलेलो आहे आपण. इथिरियमचा डॉमिनन्स सुद्धा कमी झालेला आहे, थोडासा 19.7%वरती आलेला आहे. तर ओव्हरऑल मार्केट कॅप चेक केलं तर $2.33 ट्रिलियन आपण आता आहोत आणि 1.60% ओव्हरऑल मार्केट वर आलेलं आहे कालपेक्षा. आपण आता चेक करूया टॉप 10 क्रिप्टोकरन्सीजची काय कंडिशन आहे. पहिल्या नंबरवरती बिटकॉइन आहे $51,466. 2.5% वाढला आहे 24 तासांमध्ये. 7.34% वाढलाय 7 दिवसांमध्ये. दुसऱ्या नंबरवरती इथिरियम $3915 0.37% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 23% वाढलाय 7 दिवसांमध्ये. तिसऱ्या नंबरवरती कार्डेनो आहे म्हणजे एडीए $2.85 0.65% कमी झालाय कालपेक्षा आणि 1.68% वाढलाय 7 दिवसांमध्ये. चौथ्या नंबरवरती बायनान्स कॉइन म्हणजे बीएनबी आहे $495 0.09% कमी झालाय, म्हणजे फारच कमी मुवमेंट आहे. 5.6% वाढलाय 7 दिवसांमध्ये. सो 24 तासांची मुवमेंट काही नाहीये, पण 5.6% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 5व्या नंबरवरती टेदरच आहे अजून सुद्धा स्टेबल कॉइन $1. 6व्या नंबरवरती रिपल आहे XRP $1.36 मिळतोय आता. 5.7% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 21.17% वाढलाय 7 दिवसांमध्ये. सोलाना आता 7व्या नंबरवरती आहे $145, 5.25% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 45.2% वाढलाय 7 दिवसांमध्ये. डोज कॉइन आता 8व्या नंबरला आहे 30 सेंट किंवा रादर $1.31 पोहोचलाय. सो $0.3076 1.5% आसपास वाढलाय 24 तासांमध्ये आणि 12.5% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 9व्या नंबरवरती पोल्काडॉट आहे $33.89, 0.42% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 35.90% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 10व्या नंबरला USDC नावाचा स्टेबल कॉइन आहे सर्कल कंपनीचा $0.9997 म्हणजेच $1 आहे. स्टेबल कॉइन असल्यामुळे तसं काही मुवमेंट नाहीये. तर टॉप 10 आपले बघून झालेले आहेत. आपण आता वळू शकतो क्रिप्टोकरन्सी जगतातल्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी. तर पहिली बातमी आत्ताची अशी आहे, बिटकॉइन टॉप्स रेजिस्टन्स ॲट $51,000 ॲज गोल्डन क्रॉस नियर्स. तर रेजिस्टन्स जो होता $51,000 आसपास, जो क्रॉस करू शकत नव्हता बिटकॉइन. बऱ्याच वेळा अटेम्प्ट झाले 51च्या आसपास जाऊन परत खाली येत होता. तर आता मात्र $51,000 त्याने पार पाडलेला आहे. हे बघा $51,500 आसपास खेळतोय ओव्हरऑल. तर वाढलेली आहे प्राइस आणि तो रेजिस्टन्स त्याने पार केलेला आहे असं म्हणतायत आता अॅनालिस्ट. आणि एखाद दिवसामध्ये आता गोल्डन क्रॉसची सुद्धा अपेक्षा आहे पुन्हा एकदा. हे जे 2 मुव्हिंग ॲव्हरेजेस आहेत, ठीक आहे, तर हे इथे आता जेव्हा क्रॉस होतील तर यानंतर आणखीन एकदा पॉझिटिव्ह मूव्ह होऊ शकते आणि मग मात्र बिटकॉइन कोणाचं ऐकणार नाही, खूप जोरदार ग्रोथ देऊ शकतो असं वाटतंय. पण त्यातल्या त्यात काय बातम्या येतात पुढे, काय घडामोडी होत आहेत ते पण बघा. फक्त आणि फक्त या न्यूजच्या बेसिसवरती तुम्ही काही परचेसेस करू नका असं मला वाटतंय. अभ्यास करा, टेक्निकल अनालिसिस असेल तर नक्की त्यानुसार तुम्ही अॅनालाइज करून मग डिसिजन्स घेत जा, किंवा मग लॉंग टर्म कडे बघत असाल तर प्राइस बघायची फार काही गरज नाही. पुढच्या बातमीकडे वळू. BTC बिकम्स लीगल टेंडर इन एल साल्वाडोर, 5 थिंग्स टू वॉच इन बिटकॉइन दिस वीक. तर 5 ज्या गोष्टी असतात दर आठवड्याला सोमवारी कॉइन टेलिग्राफ या टाईपचं एक आर्टिकल देतं की कुठली तरी मोठी घडामोड आणि पुढच्या 5 गोष्टी तुम्ही ज्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पुढच्या आठवड्यामध्ये. तर त्यातलं एक म्हणजे की एल साल्वाडोरमध्ये आजपासून बिटकॉइन ही लीगल टेंडर झालेलं आहे. $51,000 विकणारे लोक जे होते तर त्यांचं काम झालेलं आहे का विकून, ती एक गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यात काय की $51,000 प्राइस गेली की लोक इतके सेल ऑर्डर्स प्लेस करत होते की परत प्राइस खाली जायची. थोडक्यात तो रेजिस्टन्स होता. तर आता याच्या पुढे जाईल का, किंवा मग सेलर्सला कॉन्फिडन्स असेल का की आत्ता विकण्याऐवजी जर मी थोडंसं थांबलो तर बहुधा $60,000 $70,000 नंतर विकता येईल विदिन फ्यू डेज किंवा वीक्स किंवा मंथ्स. तर त्यानुसार या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. प्लस आणखीन एक पॉईंट काय आहे, अच्छा हा तर आपण बघितलाच आहे.
त्यानंतर बिटकॉइन ऑन ट्रॅक टू सील 4th स्ट्रेट डिफिकल्टी गेम. तर नेटवर्कची डिफिकल्टी वाढते आहे, म्हणजे ओव्हरऑल हे बघा 1 2 3 4, तर याच्या हे 3 झालेले आहेत. याच्यानंतर चौथं पण आणखीन एक पुन्हा एकदा ग्रोथ देऊ शकतो. तर ही ग्रोथ जी आहे ही सरळ सरळ दर्शवते की मायनिंग वाढत चाललेलं आहे, आणि मायनिंग वाढलं म्हणजे थोडक्यात लोकांचा ट्रस्ट वाढलेला आहे. तसंच स्टॉक टू फ्लो पॉइंट्स जो आहे, तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की क्रिसमसच्या आसपास $1,00,000 पर्यंत बिटकॉइन पोहोचू शकतो. सो हा त्यांचा जो स्टॉक टू फ्लो काय म्हणतो आपण त्याला, एक वेगळ्या टाईपचा थोडासा ग्राफ त्यांनी मांडायची पद्धत सुरू केलेली आहे. तर त्यानुसार $1,00,000 पर्यंत बिटकॉइन जाईल डिसेंबर महिन्याच्या शेवटी. एक्स्ट्रीम ग्रीड इज बॅक. तर ग्रीड आणि फिअर इंडेक्स जो आहे त्यानुसार लोकांच्या मनामध्ये आता खूप हाव आहे या बाबतीत की काहीतरी विकून आपल्याला प्रॉफिट मिळाला पाहिजे, कारण त्यांनी मे बी 1.5-2 महिन्यापूर्वी खूप चीप घेतले असतील, कमी किमतीला मिळाले असतील. सो इथे लोक विकणारच आहेत. ग्रीड इंडेक्स नुसार ग्रीड हाय असल्यामुळे लोक काही ना काही सेल ऑर्डर्स टाकतील. पण सेल ऑर्डर्स वर्सेस बाय ऑर्डर्स याच्यामध्ये काय नक्की रिलेशन आहे, किती लोक किती बायर्स आहेत जगात आणि किती सेलर्स आहेत, यानुसार सुद्धा काहीतरी डिसाईड होऊन प्राइस पॉइंट आणि मुवमेंट ओव्हरऑल डिसाईड होते. पुढच्या बातमीकडे बघूया. DeFi प्रोजेक्ट्स कव्हर अँड रुलर आर शटिंग डाऊन आफ्टर डेव्हलपमेंट टीम एक्झिस्ट. तर कव्हर नावाचं इन्शुरन्स प्रोजेक्ट होतं DeFiवरचं, आणि रुलर नावाचं लिक्विडिटी प्रोटोकॉल होता आय सपोज. कव्हरच्या अंडरच रुलर होतं. तर या दोघांचे जे डेव्हलपमेंट टीम होती त्यांनी सरळ सरळ क्विट केलेलं आहे, आणि त्यामुळे आता त्यांची दोघांची प्राइस पण क्रॅश झालेली आहे. $268 वरतून कव्हर आलेला आहे $228, आणि रुलर आलेला आहे $10.68 वरतून डायरेक्टली $1.37. सो हा 10 पट 1/10 पेक्षा पण खाली गेलेला आहे. पण त्या मनाने कव्हर मध्ये मात्र अराउंड $40 डिफरन्स आलेला आहे. सो ओव्हरऑल कव्हर अजूनही मे बी पुढे जाऊ शकतं जर डेव्हलपमेंट टीम रिप्लेस झाली तर. तरी सुद्धा यांचं ही जी बातमी ज्यांनी कळवलेली आहे त्यांचं म्हणणं क्लिअर कट आहे की तुम्ही कव्हर आणि रुलरमध्ये तुमचे काही ऍसेट्स असतील तर प्लीज ते काढून घ्या. काय कारण होतं या टीमला एक्झिट करण्याचं ते काही स्पष्ट नाहीये, पण आधी एकदा व्हाईट हॅटॅकरने हॅक केलं होतं 2020 मध्ये आहे सपोज, आणि 2021 मध्ये आणखीन एकदा हॅक झालं होतं. सो त्याच्यामुळे सुद्धा मे बी यांनी विचार केला असेल की आपण क्विट करूया. बायनान्स कट्स SGD ट्रेडिंग पेअर्स फॉलोइंग वॉर्निंग फ्रॉम सिंगापूर रेग्युलेटर्स. तर आपण बघितलं होतं कालच सिंगापूर आणि साऊथ आफ्रिकाच बहुधा कुठल्या तरी 2 देशांमधून त्यांना वॉर्निंग आल्या होत्या, त्यातला एक सिंगापूर होता. तर वॉर्निंग आल्यानंतर ताबडतोब बायनान्सने सिंगापूरची जी करन्सी आहे सिंगापूर डॉलर SGD, तर त्याच्याबरोबर जे काही करन्सी पेअर्स होते बाकी सगळे तर ते SGD बंद केलेलं आहे. सो ओव्हरऑल बायनान्स पटापट रिस्पॉन्स देतो आहे रेग्युलेटर्सला, ही चांगली गोष्ट आहे. जर समजा यांनी आता प्रॉपर प्रोसेसच्या थ्रू जाऊन पुन्हा एकदा सुरू केलं तर ऑफकोर्स थोडासा लांब रस्ता आहे, बट दॅट इज द राईट वे टू डू बिझनेस. असं आता ओव्हरऑल बायनान्सची मेथोडॉलॉजी आता तशी झालेली आहे. पुढे बघू काय होतं ते. क्रिप्टो एक्सचेंज FTX लॉन्चेस NFT मार्केट प्लेस फॉर US बेस्ड कस्टमर्स. ही प्रचंड मोठी न्यूज आहे. आतापर्यंत US मधल्या वेगवेगळ्या ज्युरिस्डिक्शन्स मध्ये NFTचं मार्केट प्लेस रेग्युलेटेड होतं नव्हतं, किंवा मग कसं अवेलेबल होतं वगैरे हे काही माझा त्यातला काही बेसिक अभ्यास नाहीये. पण FTX हे प्रचंड एक्सचेंज आहे, आणि ते आता स्पेसिफिकली US मधल्या कस्टमर्ससाठी NFT प्लॅटफॉर्म त्यांनी स्वतःचा लॉन्च केला आहे. म्हणजेच त्यांनी ओव्हरऑल जे काही प्रोसेसेस आहेत त्या सगळ्या पाळून त्या क्लिअर करून मग त्यांनी NFTs लॉन्च केलेत. सो याच्यानंतर खूप प्रचंड प्रमाणामध्ये नवीन डिमांड किंवा मग परत प्राइस पॉइंट आणखीन खूप वर जाण्याची दाट शक्यता आहे. पण जर समजा आता क्रिप्टो मार्केट हळूहळू जर क्रॅश व्हायला लागलं, जे काही म्हणजे समजा आता टॉपला गेलंच नाही आणि इथूनच क्रॅश व्हायला सुरुवात झाली, तर मात्र खूप प्रॉब्लेम्स येतील. ज्यांनी जे आता या प्राइस पॉइंटला घेतील त्यांना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, असं स्वतः FTXच्या CEOचं म्हणणं आहे. त्यांचा इंटरव्ह्यू सुद्धा छोटासा 2-4 स्टेटमेंट त्यांनी खाली दिलेले आहेत. पण ही पण ओव्हरऑल एक चांगली न्यूज आहे की आणखीन NFTचं आणखीन एक मोठं मार्केट प्लेस सुरू होत आहे. रेग्युलेटिंग क्रिप्टो कुड गिव्ह इट हालो ऑफ लेजिटिमसी सेज UK वॉचडॉग. तर या वाक्याचा अर्थ नॉर्मली आपण काय काढू शकतो की UK मधल्या रेग्युलेटरचं म्हणणं असं आहे की जर क्रिप्टो करन्सीजला रेग्युलेटर्सने जर रादर क्लिअर कट जर त्यांना रूल्समध्ये बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावरती रूल्स एन्फोर्स केले, तर त्याच्यामुळे
क्रिप्टोकरन्सीज लेजिटिमेट वाटतील. तर हे चांगल्या अर्थाने बोललेलं वाक्य नाहीये ऍक्च्युली, हे वाईट अर्थाने त्यांनी मेन्शन केलेलं आहे की जर आपण जर एखाद्या क्रिप्टोकरन्सीला किंवा डिजिटल टोकनला आपण रेग्युलेट करायला गेलो तर त्याचा अर्थ असा निघू शकतो इन्व्हेस्टर्सच्या मनामध्ये की अरे हे तर रेग्युलेटेड क्रिप्टोकरन्सी आहे, आपण बिंदास घेऊ शकतो, सो इट इज सेफ टू बाय, असं वाटू शकतं. सो थोडक्यात हे वाईट अर्थाने घेतलेलं स्टेटमेंट आहे, चांगल्या अर्थाने घेतलेलं नाही. पुढच्या बातमीकडे वळूया. ऑइल प्रोड्युसर्स अँड बिटकॉइन मायनर्स मीट इन टेक्सास टू डिस्कस कोऑपरेटिव्ह मायनिंग पॉसिबिलिटीज. तर ऑइल फील्डमध्ये काय असतं की जे काही फ्लेअर गॅसेस किंवा अशा जे काही बाय प्रोडक्ट्स असतात तर त्यांना जाळूनच टाकावं लागतं, ठीक आहे. त्या जाळण्याच्या प्रोसेसमधून काही एनर्जी जनरेट करून आपण ती बिटकॉइन मायनिंगसाठी वापरू शकतो का, या डिस्कशनच्या हिशोबाने हे मीटिंग झालेली आहे आणि पॉझिटिव्ह नोटवरती ती मीटिंग संपलेली आहे. माझ्या मते जवळजवळ 200 इन्व्हेस्टर्स वेगवेगळ्या एरियाजमधून तिथे भेटायला आले होते. सो जे काही ऑइल प्रोड्युसिंग कंपन्या आहेत आणि जे काही बिटकॉइन मायनिंग कंपन्या आहेत त्यांचे एक्झिक्युटिव्ह वगैरे असे सगळेजण तिथे भेटले आणि पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये मीटिंग गेलेली आहे. ओव्हरऑल ही सुद्धा एक चांगली बातमी आहे, कारण असंही ते फ्लेअर गॅसेस जाळून पोल्युशन होतच, पण तरी सुद्धा ते मॅन्डेटरी असल्यामुळे जाळावेच लागतात आणि ती एनर्जी युजली कॅप्चर केली जात नाही. सो वेस्टेज ऑफ एनर्जीला जर तुम्ही कन्वर्ट करू शकता मायनिंग पॉवर किंवा मग हॅश रेटमध्ये तर ऑफकोर्स इट इज अ विन विन सिच्युएशन फॉर बोथ द प्लेयर्स. आणि बिटकॉइन मायनर्सला काय फायदा होईल की त्यांना खूप कमी किमतीमध्ये इलेक्ट्रिसिटी मिळू शकते आणि ऑइल प्रोड्युसर्सला काय फायदा होईल, जी अशी पण एनर्जी वाया जाणार होती त्यातून काहीतरी त्यांना थोडंफार का असेना पण इन्कम मिळेल. सो ओव्हरऑल दोघांसाठी चांगली कंडिशन आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. लीगलाइज थेफ्ट. पोलीस सीज $87,000 फ्रॉम फॉर्मर मरीन बट डोंट चार्ज हिम विथ अ क्राईम. तर आता $87,000 त्यांनी जप्त केलेले आहेत पोलिसांनी या व्यक्तीकडून. हे ऍक्च्युली पूर्वीचे सैनिक होते आणि रिटायर्ड आहेत ते, US मरीन. स्टीफन लारा त्यांचं नाव आहे आणि ते त्यांच्या मुलीला भेटायला जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला स्टॉप केलं गेलं, चेक करतो आम्ही असं त्यांना रिक्वेस्ट केली. त्यांनी हो म्हटलं, ओके तुम्ही चेक करू शकता. चेक केल्यावरती त्यांच्या गाडीमध्ये त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं माझ्याकडे भरपूर कॅश आहे, त्या कॅशचे कम्प्लीट ATM रिसिट सुद्धा होते. ओके, तरी सुद्धा यांनी फक्त ड्रग ट्रॅफिकिंगचा शंका वाटते आम्हाला या नावाखाली त्यांच्याकडून $87,000 जप्त केलेले आहेत. आता ते त्यांना परत कधी मिळतील आणि काय होईल याचं खरंच काही नेम नाहीये. गव्हर्नमेंटने ऑफकोर्स स्टेटमेंट दिलेलं आहे की आम्ही त्यांना पैसे परत करू, पण ओव्हरऑल सिव्हिल फोरफिचर याला म्हणतात आणि हे खूप गेल्या 10-15 वर्षांमध्ये प्रचंड वाढलेलं आहे अमेरिकेमध्ये. एकतर ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडून पैसे जप्त केले जातात, ते परत क्लेम करण्यासाठी लांब लचक प्रोसिजर असते आणि जरी तुम्ही म्हणजे या माणसावरती एकही गुन्हा सुद्धा दाखल केलेला नाहीये. त्यांनी डोंट चार्ज हिम विथ अ क्राईम म्हणजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल न करता त्याच्याकडचे $87,000 यांनी जप्त केलेले आहेत. मागच्या काही वर्षांमध्ये अंदाज तुम्ही घेऊ शकता 2000 पासून म्हणजे 21 वर्षांमध्ये गव्हर्नमेंट आणि हे पोलीस ऑफिसर जे काही आहे यांच्या ऍक्शन्स मधून $68.8 बिलियन त्यांनी जप्त केलेले आहेत आणि मॅक्झिमम ऑफ देम झिरो क्रिमिनल ऍक्टिव्हिटी असताना. सो विचार करण्यासारखी गोष्ट आहे. यांचं जे स्टेटमेंट आहे ते लिटरली म्हणजे किती सेन्सिटिव्ह इश्यू आहे हा. सो स्टेटमेंट आपण वाचूया. आय लेफ्ट देअर कन्फ्युज्ड, आय लेफ्ट देअर अँग्री. मग मी कन्फ्युज झालो की असं कसं होऊ शकतं, मला राग आला. And I could not believe that I had just been literally robbed on the side of the road by the people with badges and guns. मला विश्वास नाही बसला की रस्त्यावरती, मुख्य रस्त्यावरती माझ्यावरती लिटरली दरोडा टाकला गेला आणि तो कोणी टाकला, ज्यांच्याकडे बॅजेस आहेत आणि बंदूक आहेत. बॅज म्हणजे त्यांच्याकडे पोलीस ऑफिसर्सकडे बॅजेस असतात. सो प्रूव्ह करायला की मी पोलीस ऑफिसर आहे. तर हे कुठल्या डिपार्टमेंटचे होते वगैरे सगळं तुम्ही न्यूजमध्ये वाचू शकता. आपल्याला काही कोणाशी मनामध्ये कोणाबद्दल काही वाईट नाहीये, पण ओव्हरऑल ही ऍक्टिव्हिटी तिथे घडते आहे अमेरिकेमध्ये म्हणून ही न्यूज यांनी टाकली आहे. तर त्यांच्याकडे गाड्या सुद्धा जप्त केल्या गेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, पैसे सुद्धा जप्त केले गेलेले आहेत आणि क्रिप्टोकरन्सी सुद्धा जप्त केलेल्या आहेत म्हणून ही न्यूज आलेली आहे. तर नक्की वाचा आणि पुढच्या बातमीकडे वळूया आपण. अॅनालिस्ट प्रेडिक्ट्स क्रिप्टो बुल मार्केट, $100,000 Bitcoin and $5,000 Ethereum is path of least resistance. तर हे न्यूज आपण कालच कव्हर केलेली आहे, तरी सुद्धा ही न्यूज दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती आल्यामुळे मी ती घेतली मुद्दामून.
कारण या अनालिस्टचं म्हणणं काय आहे, ब्लूमबर्गचे अनालिस्ट आहेत हे, काल पण आपण कव्हर केली होती, तर त्यांचं म्हणणं आहे की $100,000 किंवा मग $1,00,000 पर्यंत बिटकॉइन आणि $5,000 इथिरियम हे अगदी इझिएस्ट वे मध्ये होणार आहे. ओके, सो $5,000 इथिरियम, $1,00,000 बिटकॉइन, हे यांचं थोडक्यात प्रिडिक्शन आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. African economist says regulated cryptocurrencies are reasonable alternative to single trade currency. तर याचा अर्थ एवढाच आहे, सरळ सरळ. आता हे नायजेरियामधले एक्सपर्ट आहे, त्यांचं नाव वगैरे पाहिजे आपण घेऊया. गॉस्पेल ओबेले त्यांचं नाव आहे. तर थोडक्यात अगदी साध्या भाषेत सांगतो की जसं युरोपियन युनियनमध्ये एक सिंगल करन्सी चालते युरो, तसंच आफ्रिकेमध्ये सुद्धा ॲफ्रो, अमेरिकेमध्ये सुद्धा अमेरो, एशियामध्ये सुद्धा एशियो, हे सगळे खूप जुन्या काळापासूनचे प्लॅन्स आहेत. ओके, आता ह्या गोष्टी कुठेही शिकवल्या जाणार नाही, डिस्कस सुद्धा केल्या जाणार नाही, तरी मी सांगतो. तर आफ्रिकेमध्ये एक सगळ्या कंट्रीजला मिळून एक डिजिटल करन्सी लॉन्च करणं हे, किंवा मग ती प्रॉपरली अडॉप्ट करणं, ती ट्रेडमध्ये वापरणं हे शक्य नाही. सो जर क्रिप्टो करन्सीजला आपण हाताशी घेऊन हे करायचा प्रयत्न केला तर ते खूप जास्त सोपं जाईल, असं यांचं म्हणणं आहे, गॉस्पेल ओबेले यांचं. कारण क्रिप्टो करन्सीज ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहेत, त्यांनी प्रूव्ह करून दिलेलं आहे की विदाउट मीडिएटर्स जगात कुठेही तुम्ही लाईटकॉइन वापरू शकता, कुठेही जाऊन तुम्ही बिटकॉइन वापरू शकता, कुठेही जाऊन तुम्ही डोजकॉइन वापरू शकता. बस, तर मग त्या दिशेने आपण वाटचाल करायला हरकत नाही, हे क्लिअर कट त्यांचं म्हणणं आहे. ते हे म्हणत नाहीयेत की गव्हर्नमेंटने किंवा सेंट्रल बँकांनी डिजिटल करन्सी लॉन्च करू नये. ते म्हणतात की त्याच्या पॅरलली क्रिप्टोला सुद्धा प्रॉपरली रेग्युलेट करावं, ओपन माइंडेडली, खूप फायदा होईल. पुढच्या बातमीकडे वळूया. सुनाक्रिप अँड व्हेनेझुएलन इंटेलिजन्स पोलीस इश्यू वॉर्निंग ऑन क्रिप्टोकरन्सी स्कॅम्स. सुनाक्रिप ही व्हेनेझुएला मधली क्रिप्टोकरन्सी मायनिंगचं रेग्युलेटर आहे. सुनाक्रिप, तर त्यांनी आणि तिथले जे सिक्रेट पोलीस आहेत किंवा इंटेलिजन्स पोलीस आहेत, CICPC, या दोन्ही एंटिटीजने मिळून आय थिंक इंस्टाग्राम अकाउंटवरती जाऊन वॉर्निंग दिलेली आहे की आमची जी नॅशनल क्रिप्टोकरन्सी आहे, तर तुम्हाला माहिती नसेल की व्हेनेझुएलाची एक नॅशनल क्रिप्टोकरन्सी ऑलरेडी आहे, आय थिंक 2.5-1 वर्ष जुनी असेल. PTR नावे, सिम्बॉल आहे पेट्रो म्हणतात त्याला. इट इज बॅक्ड बाय गोल्ड अँड कंट्रीज पेट्रोलियम रिझर्व्ह. याचा लिटरली त्यांनी ICO केला होता गव्हर्नमेंटने, तेव्हा बऱ्याच जणांनी विकत सुद्धा घेतली होती. आणि ज्या दिवशी लॉन्च झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रेसिडेन्शियल एक्झिक्युटिव्ह ऑर्डर साईन केली की अमेरिकेतला कुठलाही सिटिझन पेट्रो विकत घेऊ शकत नाही, होल्ड करू शकत नाही, ट्रेड करू शकत नाही. सो थोडक्यात काय आहे ते समजून जा. आता यांनी वॉर्निंग इश्यू केलेली आहे की आमची नॅशनल क्रिप्टोकरन्सी पेट्रो जी आहे, तर तिचा नावाचा वापर करून काही स्कॅम्स होत आहेत, तर त्यांच्यापासून दूर राहा असं त्यांनी सिटिझन्सला समजावून सांगितलेलं आहे. करायचं असेल तर तुम्ही पेट्रोमध्ये डीलिंग करा, पण वॉलेट्सचे सगळ्या गोष्टी सांभाळून ठेवा, कारण प्रॉब्लेम्स होऊ शकतात. याच नोटवरती आपण आजचा एपिसोड संपवू शकतो, रादर थांबवू शकतो. त्याच्या आधी जस्ट मी एकदा coinmarketcap.com रिफ्रेश करतो आणि तुम्हाला सांगतो की 6 सप्टेंबर 2021 रात्री 7:50 बिटकॉइन होता $51,640. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण नक्की भेटूया, क्रिप्टोकरन्सी जगतातल्या सगळ्या घडामोडी चेक करूया आणि मार्केट सुद्धा चेक करूया. तोपर्यंत बाय द डिप्स अँड हॉट द न्यूज. बाय गाईज.